केलंस हा एकदम. काय मस्त प्लॅनिंग केलंस तू. म्हणजे तू त्या सुंदर डोळ्यांबद्दल सांगायला आदित्यकडे गेला होतास. तुला काय वाटलं तू हे सगळं सांगितल्यानंतर आदित्य लगेच पळत 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 त्याच्या आईकडे जाईल आणि सांगेल की ती सुंदर डोळे जिचे आहेत तिच्यावर माझं प्रेम आहे, ती आहे पारू, आणि मग अहिल्या देवी किर्लोस्कर आदित्य आणि पारूचं लग्न लावून देणार. तुला खरंच असं वाटलं? आत्ता हुशार वाटलं होतंस तुम्हाला. मूर्ख आहेस एक नंबरचा. ती अहिल्या जरी नोकरांशी खूप गोड 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 वागत असली ना तरी एका नोकर मुलीला ती तिच्या घरची सून नाही बनवणार. सोपेट वेस्ट केला सगळा स्वतःचा टाइम. असो, तो आपला सब्जेक्टच नाहीये. तो सब्जेक्ट मी नंतर कव्हर करेन. आत्ता ना मला तुला एक छानशी बॅड न्यूज द्यायची. तुला काय वाटलं ती परकर पुलक्यातली पारू इथे येऊन तुझ्या भावाला आणि तिच्या भावाला माझ्या तावडीतून सोडून येऊन जाईल? ती फेल गेली यार. ती फेलच आहे. मी सगळ्यांना सांगत असते पारू फेल आहे, पण कोणी ऐकतच नाही माझं. बघ ना कुठे आली ती. हा, हे दोन्ही पार्सल्स तर अजून पण माझ्याच ताब्यात आहेत. पण यार हरीश, तू जे काय आता आम्हाला डबल क्रॉस केलंस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणार. तू मला सांग, असं मी काय करू बरं ज्याने तुला शिक्षावाला फील येईल, जशी शिक्षा झाल्यासारखी वाटेल. हा, सुचव बरं तू. मीच विचार करते. हा, तू आम्हा दोन बहिणींच्या मध्ये आलास ना. मग आता आपण एक काम करूया, आपण तुला शिक्षा द्यायची म्हणून तुझ्या भावाला शिक्षा देऊया. ए, आणा रे ते पार्सल. सही सही सही. दिशा मॅडम, प्लीज साईला काही करू नका. प्लीज प्लीज. मला सांग, मोहन बरा आहे ना? हो, मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलो. बाबा, जर त्या गुंडांनी आईला किंवा घरातल्या कोणाला काही केलं असतं तर आदित्य, हे सगळ्या मागे ना त्या दिशाचा हात आहे. तिला मदत करणारी तिची बहीण. हे? दिशाची बहीण? हो एक एक मिनिट, दिशाला बहीण पण आहे? हो, तिला बहीणही आहे आणि दुर्दैवाने ती आपल्याच घरात राहते. अरे पण कोण आहे ती? अनुष्का. अनुष्का? आपली अनुष्का? हो, आईने बायको म्हणून माझ्यासाठी निवडलेली अनुष्का. बाबा, ती दिशाचा बदला घेण्यासाठी आपल्या घरात आली. तुझी नक्की खात्री आहे या सगळ्या मागे अनुष्काचं म्हणून? हो, आदित्य, आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी. एकजुटीनं खंबीर व्हावं लागलं आपल्याला. कारण तुला माहितीये अहिल्याचा अनुष्कावर किती विश्वास आहे. तिला सत्य पटवून देणं अवघड आहे. कारण प्रत्येक वेळेला तिला ठोस पुरावा लागतो. मी पण तोच विचार करतोय. अनुष्का, बरं झालं आलीस. तसे मी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठीच प्रार्थना करत होते, पण खरं तर आज तू आमच्या कुटुंबाची सुरक्षा केली आहेस. नकोय मला हा मान. एका बाजूला माझा अपमान होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला हे मान देण्याचं नाटक तर नकोय मला हे. तसंही या घरात सगळं पारूसाठीच केलं जातं. मग त्यातून जे काही उरतं ते बाकीच्यांना. मग ती या घरची सून का असेना? अगं अनुष्का, अगं काय बोलतेस तू? एक मिनिट, काय चुकीचं बोलते मी प्रिया? सांग ना, मी चुकीचं बोलते? तूच मला उत्तर दे. ह्या घरातल्या सुनांना मान मिळतो का? सुनांपेक्षा जास्त मान महत्व या नोकऱ्यांना मिळतं.
आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर या पारूला मिळतं. खरंय, कितीतरी वेळेला मी बोललीये, पण काय झालं, शेवटी मी तोंडावर पडले. नाही, या घरात ना माझं कोणी काही ऐकूनच घेत नाही, महत्वच नाहीये माझ्या म्हणण्याला काही. अनुष्का, तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल. ठीक आहे, ही पारू माझ्यावरती आरोप करतेय की आज जे काही घडलं ते माझ्यामुळे, मी ते घडवून आणलंय. तिला असं वाटतं की ती दिशा माझी बहीण आहे. मला नाही माहिती तिला असं का वाटतं ते, पण ती वाटेल ते माझ्यावरती आरोप करणार आणि मी शांतपणे सहन करायचे का? नाही, आय एम सो सॉरी. माझ्या डोक्यावरून पाणी गेलं. मला हे लग्नच नाही करायचंय. तुमचा खंबीरपणे पाठिंबा असल्याशिवाय ती असं कसे आरोप करू शकते माझ्यावरती? पारू, हे खरं आहे? देवी आई, मी खरं सांगते, या अनुष्का मॅडम वाटतात ना तशा अजिबात नाहीये. बघितलं मॅम? पारू, तू या घरच्या होणाऱ्या सुनेवर हे आरोप करतेस याचं भान ठेव. मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. त्या अनुष्का मॅडम या घराची बनणारी सून आहेत म्हणून त्या वागतील तसं बरोबर नाही. त्या प्रत्येक वेळी बरोबर असतील असं नाही. या कुठल्या येतून या घरात आल्यात ना हे मला चांगलंच माहित आहे.